पुढची बातमी बघूयात। विधानसभा निवडणूक संपताच राज्य सरकारने लागलीच रजेवरती असलेल्या रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली आहे। या संदर्भामध्ये काल रात्री गृह विभागाने शासन आदेशही जारी केलाय। विधानसभा निवडणूक तोंडावरती असताना काँग्रेसच्या आक्षेपाच्या नंतर निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना हटवण्याचे आदेश दिले होते। त्यांच्या जागी संजय कुमार यांच्याकडे पदभार देण्यात आलेला होता। रश्मी शुक्ला यांच्या पुनर्नियुक्तीवरून विरोधकांनी आता सरकारला धारेवर धरले आहे। भविष्यामध्ये अशा घटना घडत राहतील। बेकायदेशीर नियुक्त्या, बेकायदेशीर नेमणुका त्या आपल्याला सहन कराव्या लागतील, कारण एक सैतानी बहुमत मिळालेलं सरकार या महाराष्ट्रावर लादण्यात आलेलं आहे आणि हे बहुमत लोकशाही मार्गाने आलेलं नाही। हे बहुमत असंख्य घोटाळे, पैशाचा वापर, यंत्रणांचा वापर करून आल्यामुळे येणाऱ्या सरकारवर कोणतंही नियंत्रण नसेल, हे बेफाम सरकार असेल। त्याच्यामुळे रश्मी शुक्लांची नेमणूक होईल, अन्य कोणाच्या नेमणुका होतील। आम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे की गैर भाजपा शासित राज्यांमध्ये निवडणूक आयोग तात्काळ कारवाई करतं आणि भाजप शासित राज्यामध्ये निवडणूक आयोगाला काही दिसतच नाही का? हा आमचा प्रश्न आहे। आमची मागणी आहे की रश्मी शुक्लांवर तात्काळ कारवाई करावी। त्या अशा अधिकारी आहेत की त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केलेले आहेत, त्यांचे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं नाव आहे आणि त्या सरकार आल्याबरोबर अजून शपथविधी व्हायचा आहे, आचारसंहिता संपायची आहे आणि त्या जाऊन भेटतात। हे आचारसंहितेचं उल्लंघन आहे। त्याच्यावर तात्काळ निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।